विद्यार्थ्यांनो, आज इयत्ता 7वीचा विषय मराठी यातला घटक गद्यपाठ आपण घेणार आहोत. उपघटक आहे 14वा पाठ कवितेची ओळख. याचे लेखक आहेत शारदा दराडे. हे बघा, या पुस्तकामध्ये तुम्हाला पाठ माहिती असेल, तुम्ही एकदा वाचला असेल. आता या पाठामध्ये ज्या मनोरंजक गोष्टी आहेत, गंमत जम्मत आहे, अतिशय सुंदर आणि आनंददायी असा हा पाठ आहे. आपण जर हा परत परत वाचला तर हा पूर्ण धडा आपला पाठ होऊन जातो, इतका चांगला आहे. कारण कविता म्हटलं की आपल्याला अतिशय आवडती गोष्ट असते. गोष्टी वगैरे आणि कविता या आवडत असतात. तर या पाठातून लेखकांनी आपण कविता कशा करायच्या याविषयीचं मार्गदर्शन केलेलं आहे. सोबतच या पाठामध्ये साहित्यिकांच्या ज्या रचना आहेत त्याविषयी सांगितलेलं आहे. शांता शेळके, सुर्वे, गदिमा, बालकवी यांच्या रचना. तुम्हाला इयत्ता पहिलीपासून मराठी विषय जसा जसा तुम्हाला अभ्यासाला आहे तसं तसं तुम्हाला वेगवेगळ्या लेखकांच्या कवींच्या कविता तुमच्या वाचनात आल्या असतील, अभ्यासाला असतील. या व्यतिरिक्त तुम्ही वाचनालयातून पुस्तकं घ्यायची, त्या कविता वाचायच्या, त्यांचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करायचा. आणि तुम्हाला उपक्रमासाठी दिले की तुम्ही चांगल्या चांगल्या कवितांचा 5 कविता घ्या कोणत्या, आणि एकच विषय एकच घ्यायचा. कोणता? मराठी नाही तर विषय घ्यायचा पाणी, पाण्यावरच्या सगळ्या कविता. पाऊस, हिंदी असो, मराठी असो, इंग्रजी असो, या 5 कविता लिहायच्या. दुसरा विषय आहे निसर्ग. निसर्गामध्ये काय येतं? झाडं, फुलं, आहे की नाही. नंतर घ्यायचे प्राणी, पशु, पक्षी, फुलपाखरू आहे, गाय आहे, यांच्यावर कविता असतात, चिमणी आहे. तर असा उपक्रम तुम्हाला करायचा आहे. हा पाठ तुम्हाला वाचून समजणार आहे, पण मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. काही अडचण असेल तर झूम मीटिंग मध्ये आपण त्या अडचणीचं निराकरण करूया. पण आज व्हिडिओ मधून तुम्हाला हा पाठ कशावर आधारित आहे, यात नवीन शब्द कोणते, वाक्प्रचार कोणते, तुम्हाला त्या म्हणींचा अर्थ काय आहे, आणि तुम्हाला अभ्यासासाठी प्रश्न कोणते, याच 4 गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. तर बघा, पुस्तकामध्ये शारदा दराडे या विविध वृत्तपत्र व मासिकातून लेखन करतात आणि सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. बघा, ज्यावेळी हे पुस्तक तयार झालं त्यावेळी महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांकडून एकांकिका म्हणजे नाट्यरूप, अभिनय ज्याच्यात असतो, असं मागवण्यात आलं. आणि त्या एवढ्या नाटकांमधून, एवढ्या एकांकिकेमधून याचीच निवड करण्यात आली. का? तर यामध्ये जो विचार दिलेला आहे, जो अर्थ सांगितलेला आहे, तो तुमच्यासाठी आनंददायी व्हावा, तुम्हाला शिकण्यात मजा वाटावी, म्हणून याची निवड केलेली आहे. तर बघा, यात काय आहे? सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. प्रकल्प तुम्हाला पण देतात. प्रदूषणावर आधारित विविध प्रकारचे खडक, आता मी समाजशास्त्रामध्ये दिलंय, खडकांचे प्रकार, दगडांचे प्रकार, मातीचे प्रकार. विज्ञानमध्ये पण तुम्हाला प्रकल्प असतो. तसं त्याला मराठीत प्रकल्प दिला होता, काव्य प्रतिभा वाढवणे. काव्य प्रतिभा म्हणजे काय? तर कविता करण्याचं आपलं कौशल्य वाढवणे. प्रतिभाचा अर्थ इथे दिलेला आहे की आपल्यातले सुप्त गुण आपण वाढवायला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल की मागच्या महिन्यातच एक स्पर्धा झाली बालकवींची, आणि त्यात मुलांनी केलेल्या कविता आणि त्यातून उत्कृष्ट अशा कवितांची निवड करण्यात आली. त्यांना बक्षीस देण्यात आलं. तुम्हाला लेखनाची सवय लागावी, कविता करा, निबंध लिहा, जे काय ते गुण तुमच्यामध्ये यावे, म्हणून या पाठाची रचना, या पाठाची निवड करण्यात आली आहे. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे. समजलं असेल तुम्हाला. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो.
विचार करता. एखाद्या तुम्हाला अभ्यास दिलेला असेल तर तुम्हाला टेन्शन येतं, विचारात गुंतता. आजोबा म्हणतात, अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? त्याचे आजोबा म्हणतात की आजचा प्रवेश म्हणजे आज तू घरात जी एंट्री मारली एवढा शांत कसं काय होता? सुधीर म्हणतो, आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? त्यांना तो अर्थ, शब्द कठीण वाटला, त्याचा अर्थ समजला नाही. आजोबा, कोणी सांगितलं रे तुला हे? सुधीर म्हणतो, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. ताण म्हणजे आपल्या बुद्धीवर ताण येतो आणि टेन्शन सारखं ताण म्हणजे. आजी, अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच सांगितलंय बाईंनी. सुधीर, पण मी हे कसं करू? आजोबा, अरे काळजी नको करूस. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हे तुला समजेल. आकलन होणे म्हणजे समजून उमजून शब्द लिहिणे. कोणते शब्द नाही लिहिता येत आपल्याला. आजी आजी आजोबांना म्हणते, बघा तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजोबा, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. आई, सुधीर, हातपाय धु अन दूध घे. सुधीर, आजी, मी कागद आणि वही घेतो. आताच आपण सुरुवात करू. तू माझ्याशी बोलताना असं कवितेतून बोल, मी लिहून घेतो आणि मग त्याचे सगळं संकलन करून त्याच्यातले 2-4 ओळी अशा बाजूला करून त्याच्या व्यवस्थित त्याचा एक पद्य तयार करतो आणि कविता बनवतो. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करोती म्हणते. प्रत्येकाच्या घरी आहे ती पद्धत आहे. संध्याकाळच्या वेळी दिवा लावतो आपण देवाजवळ आणि शुभम करोती. आजी, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. बघा जुळली ना कविता? सारखे शब्द आले. यमक म्हणजे काय की समान शेवट असणारे शब्द. आता याच्यात कोणता आला? सांजवात, कांद्याची पात. पुढे आजोबा, आता म्हाताऱ्याचा वाढतो वाट, नको भाजी करू कांद्याची पात. बघा वाचनात मजा आहे. सरळ सरळ वाचलं तर त्यातली गंमत समजणार नाही. तर आजोबा काय म्हणता की मी म्हातारा झालोय आणि मला सायंकाळच्या वेळी जर कांदा खाऊ घातला किंवा कांद्याची पात जर मी खाल्ली तर मला वात होईल. वात म्हणजे हा एक प्रकारचा रोग आहे आणि संधिवातासारखा प्रकार आहे. त्यात कांदा वगैरे ज्या शीत प्रवृत्तीच्या वस्तू आहे, शेपूची भाजी आहे, अशा गोष्टी सायंकाळच्या वेळी आपण खात नाही. दही वगैरे पण नाही खात असं. आजी, कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. म्हणजे कधीच हो म्हणत नाही. मी काही करायचं म्हटलं की लगेच मला थांबवतात, खो देणे. आपण खोचा खेळ खेळतो ना, धावत जाणारा गडी आपण पटकन थांबवतो. कशाने? खो देतो आणि नवीन गडी त्याला धरायला पळतो. खो देणे म्हणजे नकार देणे. मी काही म्हटलं की हे खो देतात. सुधीर म्हणतो, बघा अतिशय सुंदर ओळी आहे. ए माझी सुपर आजी, तुला आवडेल तिखट भाजी. सुधीर म्हणतो, ए आजी, तू एकदम सुपर आहे. तुला जी आवडेल ती भाजी कर. आम्ही सगळी भाजी, कोणती भाजी खाऊ शकतो. आजोबा, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. आजोबा म्हणतात की तू कांद्याची पात नको करू, काय कर, छान छान चवळी कर. आणि सुधीरला म्हणतात की माझी दातांची कवळी आहे. त्यांना दात नसतात, ते दात बसवतात आर्टिफिशियल, त्याला कवळी म्हणतात. तर ती कवळी दे म्हणजे मला भाजी चांगली खाता येईल. आजी, बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. आजी म्हणते की बर तुमची इच्छा पूर्ण करणं हेच माझं ध्येय आहे. ध्यास म्हणजे ध्येय, माझं काम आहे. पत्नीचं काम काय आहे? पतीची आज्ञा पाळणं. असं सगळेजण खो खो हसतात. खो खो हसणे म्हणजे मोठ्याने हसणे, वाक्प्रचार आहे.
बाबांची रात्रपाळी असते. रात्रपाळी म्हणजे तुम्हाला माहिती असेल शहरामध्ये नाईट शिफ्ट आणि दिवसाची शिफ्ट असे दोन नोकऱ्या असतात आणि रात्रपाळी असते. बाबा म्हणतात, अग आई पटकन खायला दे ना ग काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. समजलं असेल तुम्हाला, सही म्हणजे आपण सही करतो. सुधीर, कसली घाई कसली सई, आजी नदील चपाती दही. पा, सई आणि दही हे शब्द जुळले इथे. पुढे आई, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. सगळे हसायचे. आपण बघा, आपण ज्यावेळी एखादं भाषण करतो किंवा एखादी कविता म्हणतो तर त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेले आपले मित्र जर हसायला लागले आपल्याला खूप राग येतो. असं वाटतं की आपल्याला तर मनामध्ये धैर्य नसतं, आपण घाबरत असतो, कोणी असतो त्यावेळेस. आम्ही पण ना शाळेत असताना खूप घाबरायचो, असे लटलट पाय व्हायची भाषण करताना, पण करावं लागायचं. तर सगळेजण काय करतात, कविता ऐकतात खरी पण असे हळूच हसत राहतात. आजी, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. आजी म्हणते बाबांना, म्हणजे सुधीरच्या वडिलांना, की घराचा पाश म्हणजे घराचं बंधन सोड, घराचा विचार सोड आणि ऑफिसला जाताना सावकाश जा, घाई करू नको. तुम्हाला समजत असेल सगळं, आपली मराठी भाषा आहे. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला जातात. आजोबा सायंकाळच्या वेळी फिरायला जातात, सगळे जातात. आजोबा, मला द्या काठीनी चप्पल, कोटाच जोडून द्या तुटलेलं बक्कल. बक्कल म्हणजे मोठं बटन असतं कोटाला. तर आजोबा म्हणतात की मला काठी आणि चप्पल द्या आणि माझं जे कोटाचं बटन तुटलेलं आहे ते पण जोडून द्या. आजी, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. बघा, ही कविता तयार झाली. आजी त्यांना गमतीमध्ये म्हणते की तुम्हाला काही समजत नाही, नेहमी काही ना काही तोडून ठेवता आणि मला वेळेवर काम सांगता, बटन लावून द्या आणि हे करून द्या. पुढे आई, तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का म्हणजे हट्ट, की तुम्ही बाबांवर म्हणजे सासऱ्यांवर चिडू नका आणि तुम्ही राग सोडा, मी लावून देते त्यांना बटन. आजी म्हणे, रागाचा सोडा हे का, कामाचा का मी घेतलंय ठेका. आजी म्हणते, हा मला म्हणते मोठी शहाणी की कामाचा रागाचा हेका सोडा, राग करू नका, सगळी कामं करायचं मीच ठेका घेतलाय का. बटन तुटलं द्या, चप्पल द्या, काठी द्या, त्यांना जे पाहिजे ते द्या. तुम्ही काय दिवसभर कामच करत राहू का. ठेका घेणे म्हणजे जबाबदारी घेणे. आपण पण म्हणतो ना, मी काय ठेका घेतला का हो तुझं असं. आई, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. आई म्हणजे कोण असते, त्यांची सून असते. ती म्हणते की सासूबाई माझ्यावर का चिडता, तुम्ही सगळ्यांवर माया करायला पाहिजे. माया म्हणजे प्रेम, प्रेमाने ममतेने तुम्ही सगळ्यांना समजावून सांगायला पाहिजे. सुधीर म्हणतो, आता बघा त्यांनी कशा ओळी जुळवल्या बघा. तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतय रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. बघा, या गप्पांमध्ये ती भाजी तिकडे करपून गेली. करपणे म्हणजे खाली तळाशी लागते ती, है ना, तुम्हाला माहिती असेल. तर यामध्ये एक म्हण आलेली आहे की लहान तोंडी मोठा घास घेणे, म्हणजे लहान व्यक्तीने मोठ्यांना बोलणे किंवा अनादर करणे किंवा काहीतरी त्यांना सुचवणे, याला काय म्हणतात, लहान तोंडी मोठा घास. आपले मोठे जे काय बोलतात ते ऐकून घ्यायचं, सोडून द्यायचं. पुढे सुधीर रुसतो तेवढे ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते, विषय समजताच खोको असते, पण आनंदित होते व सहभागी होते. तिला हळूच सगळे सांगतात की इथे बोलताना कवितेतून बोलायचे, आम्ही सगळे कवितेतून बोलतोय, तू पण बोल. तिला पण हसायला येतं, ती पण म्हणते हा ठीक आहे, गंमत आहे बा, चला मी पण तुमच्यामध्ये पार्टिसिपेट होते, सहभागी होते. ताई म्हणते, बरं का आजोबान आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी. इथे जी शब्द आलाय. पिठाची सोजी म्हणजे रवा. माहिती, तुम्ही रव्याचे लाडू वगैरे खाल्ले असतील आता दिवाळीत. रवा. आई म्हणते, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला.
सोजीचा लाडू खाते तू आणि बशी काय करते तिथेच ठेवून देते गादीवर उशाजवळ. आवरून नाही ठेवत सामान वस्तू. सुधीर, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आजी, रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. खोपा म्हणजे जसं चिमणीचं घरटं वगैरे असतं तसा हा पेटार आहे कवितेचा. आता रात्र झाली, आपण झोपून जाऊ आणि उद्या सकाळी परत कवितेतून बोलू आणि मी लिहून घेत जाईल कोण कोण काय काय बोललो ते, आणि त्यातून मी कविता तयार करेन. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. आई म्हणते, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गारगार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. आई म्हणते की सूर्य उगवला, चिमण्या आल्या आणि सगळ्यांच्या आंघोळी पण झाल्या, तर आता गार हवा आहे, गारवा आहे, तर त्यामुळे तुझं पाणी मी जास्त गरम केलंय, थोडं सांभाळून घे. ताई म्हणते, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. समजलं असेल तू. आजी, आजोबांना द्या स्वेटर मफलर आना कान टोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. युक्ती म्हणजे शक्कल किंवा आपण जे आयडिया वगैरे म्हणतो ना तसं, की थंडी आहे, आजोबांसाठी मफलर टोपी आणा आणि त्यांना थंडीपासून त्यांचा बचाव करायचा, कारण म्हातारे माणसं लवकर आजारी पडतात. सुधीर आंघोळ करून आवरून घेतो आणि ताई म्हणते, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. पाहिजे नीट फिट नीट धीट असे शब्द आलेले आहेत. तर यामध्ये ताई पण त्यांना मदत करते, त्याला सांगते की तू पटपट लिहून घे या सगळ्या ओळी आम्ही जे बोलतोय ते. बाबा सकाळी परत येतात रात्र पाळून. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गाल्यातल्या गालात हसतात, खुर्चीवर रेलून बसतात. बाबांना वाटतं संपल्या सगळ्यांच्या कविता, पण ते म्हणतात की नाही, आज पण कवितेतून बोलायचं आहे. बाबा म्हणतात, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. वाळा म्हणजे एक सुगंधी वनस्पती असते आणि आखा जिल्हा वगैरे मे महिन्यात बऱ्याच जण विदर्भामध्ये पाण्यामध्ये तो वाळा टाकतात. त्यांनी पाण्याला चांगला असा सुगंध येतो. आणि आता कोरोनामुळे तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच आयुर्वेदिक औषधी यांचा वापर घरोघरी होतोय, त्यामध्ये वाळा हा शब्द तुमच्या कानी पडला असेल. आई कणिक मळत असते. बाबा म्हणतात, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. चाळा म्हणजे गाळून घ्या चाळणीने. बाबा आता इथे कंटाळा, वाळा, चाळा, मळा हे शब्द यमक शब्द आलेले आहे. यमक शब्द म्हणजे तुम्हाला सांगितले ज्याचा शेवट सारखा आला पाहिजे उच्चारण्यामध्ये, अर्थ वेगळा असला तरी चालतो. आई, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. बघा आई काय करते, बाबांना काम सांगते की ठीक आहे तुम्ही तोंड धुवा, आंघोळ करा, मी तुमच्यासाठी शिरा करते, पण तुम्हाला एक काम करावं लागेल की सुधीरचा डबा करायचा आहे, त्याला शाळेत जायचंय, त्याच्या डब्यासाठी तुम्ही मला बटाटे चिरून द्या भाजी करण्यासाठी. आजी म्हणते, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक. आई म्हणते, आजी म्हणते की सुधीर तुझं दप्तर आवर, त्यात काही कचरा वगैरे असेल तो सगळं स्वच्छ कर. आपण बघतो की लहान मुलं 5वी 6वीच्या मुलांच्या दप्तरांमध्ये इतक्या काही वस्तू असतात, बिया असतात, चिचोके असतात, शंख शिंपले असतात, कागदाची चिटोरी असतात, चॉकलेटचं असतं रॅपर वगैरे, ते सगळं स्वच्छ करायचं असतं घरी आणि आपलं दप्तर अतिशय स्वच्छ आणि टापटीप पाहिजे. पुढे सुधीर, आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाट, तुमच्या वाचून हले न पान. सुधीर म्हणतो की आई आणि आजी खूप छान आहात तुम्ही दोघी आणि मला कशाचीच वाण नाही. वाण म्हणजे कमतरता. मला कशाचीच कमी नाही. तुम्ही दोघी माझ्यावर इतकं लक्ष ठेवतात, मला इतकं चांगलं शिकवण, मला चांगली शिकवण देतात, त्यामुळे माझ्यामध्ये चांगले चांगले गुण येत राहतात. आणि
तुमच्या वाचून माझं हलेना पान म्हणजे माझं कोणतंही काम तुमच्याशिवाय होत नाही. आजोबा होकार दर्शवतात तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. त्याचे बाबा ऑफिसला गेलेले असतात, त्या ऑफिस मधून ते त्याच्यासाठी पुस्तक आणतात. बाबा, बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. किती बोललं तरी तुझी काही कविता पूर्ण होणार आहे का? त्यासाठी तुला काय करावं लागणार आहे? पुस्तके देतात. हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. लळा म्हणजे आवड, प्रेम. तू जर या कवींच्या, या साहित्यिकांच्या कविता वाचशील तरच तुला कविता कशा लिहाव्या हे समजल. ते घरात बोलून बिलून काही होत नाही. त्याच्यासाठी अर्थपूर्ण काव्य रचना करावी लागते. आणि त्यासाठी तू या सगळ्यांच्या कविता वाच. तू जितकं वाचन करशील तितका तू समृद्ध होशील, तेवढा तू चांगला लेखक होशील. एक महत्वाचं लक्षात घ्या, ज्याचं वाचन चांगलं असतं त्याची आकलन शक्ती वाढते, स्मरण शक्ती वाढते आणि त्याचा शब्दसंग्रह वाढतो. त्याचा शब्दसंग्रह वाढला, त्याला तुम्ही लिहायला द्या निबंध, कविता, अजून काही लेख लिहायला द्या, कोणती गोष्ट सांगा, तो व्यवस्थित लिहू शकतो. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते की तो मनापासून पुस्तकं वाचतो. सुधीर बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या अति. तो म्हणतो की मला हे पुस्तक पाहून असं झालंय की किती वाचून किती नाही, मला वेळ नाही पुरत आहे. असं म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरु, पुस्तक हेच आमची मित्र असतात. तुम्हाला आता कोरोनामुळे कुठे जायचं नाहीये, बंधन आहे, लॉकडाऊन आहे, त्यामुळे तुम्ही जर पुस्तकं वाचली तुमचा वेळ पण चांगला जाईल आणि तुमची बुद्धी पण, तुमचा शब्दसंग्रह पण समृद्ध होत जाईल. शेवटचं जे आता संपलंय पाठ. शांताबाईंची बात आणि सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोह तुम्ही मनी. म्हणजे चेतवले म्हणजे जागवले, माझ्या मनात तुम्ही भावना जागवल्या. चेतवले भावनांचे मोह, मोह म्हणजे तुम्ही तो मधाचं पोळं पाहिलं असेल की त्याला किती गोड गोड मध येतो, तसं माझं झालंय की मी मधमाशी सारखे चांगले चांगले शब्द लिहितो आणि चांगल्या प्रकारच्या कविता मी आता लिहू शकेन. खूप पुस्तकं वाचेल असं तो मनाची सर्वजण टाळ्या वाजवतात, सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईकडे सादर करतो. हा पाठ इथे संपलाय आणि मला विश्वास आहे की तुम्हाला हा पाठ अतिशय आवडलेला असेल. यात फक्त महत्वाचे तुम्ही प्रश्न लक्षात घ्यायचे. ज्या म्हणी आहे यांचा अर्थ लिहायचा आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला, म्हणजे बोलताना विचार करत नाही मुलं, कोणाला काही बोलून बसतात, हा त्याचा अर्थ आहे. पुढे साहित्यिकांच्या एक एक कविता किंवा एक एक काही पुस्तक वाचू शकतात, त्यांची नावं लिहायचे. पुढे प्रश्न दिलाय कोण कोणास म्हणाले, यातलं मी एकच वाक्य घेतलंय, तुम्ही बाकीचे वाक्य लिहू शकता, 5 ते 10 वाक्य. पूर्ण धडाच तसा येतो संवादावर, त्यामुळे 10 वाक्य पण होऊ शकतात, मग 5 लिहा तुम्ही. पुढे उपक्रम तुम्हाला दिले, कवितेतून संवाद लिहा. आता हा महत्वाचा संवाद हा आहे की तुम्ही घरात जो संवाद करतात तो लिहायचा. यांनी कसं भाजीचं केलं, चप्पलचं केलं, दाताची कवळी, आंघोळीचं पाणी, या सगळ्या गोष्टी तुम्ही बदलून लिहू शकता. दूधवाला आला त्याच्याशी तुम्ही काय बोलले, किंवा पेपरवाला आला, किंवा तुमचा मित्र आला, किंवा तुमची आजी तुमच्याशी कोणत्या विषयावर बोलली, हा संवाद तुम्ही लिहायचा आहे. एक पान लिहू शकता आणि पुढचं आहे कविता संग्रह वाचावं, लिहा. तुम्ही स्वतः कविता करा 1-2 आणि त्या लिहा. पाठ समजला? ठीक आहे, आपण परत झूम मीटिंग मध्ये घेऊ. तुम्ही परत परत वाचा आणि महत्वाचं म्हणजे हे लिहा. ठीक, धन्यवाद.